मी इथेच थांबू ना. चालू करू. खंडणीच्या प्रकरणात खंडणी प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड, आपण बघतोय की सध्या तो SITच्या ताब्यात आहे, पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन्स तपासण्यात यावेत. खरं तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते, आक्रोश होता, पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहे ते त्या आश्रमातून निघालेले आहेत. खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे, महाराष्ट्रात आहे. एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत. आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे, दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे, आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं. त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. SITच्या अधिकाऱ्यांनी आणि CIDच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी 2 ते 3 दिवस आधी म्हणजे या जानेवारी 2025ला CIDचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि CIDची पथक गेल्यानंतर CCTV कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले आहेत. परंतु CIDच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथे जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही. आणि या संदर्भामध्ये वाल्मिक कराड जो आहे, वाल्मिक कराडने मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी 2024ला त्यावेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात जी आहे त्या संदर्भात बैठक लावलेली होती, मध्यस्थी केलेली होती. शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मिक कराडने मध्यस्थी केली होती आणि मला वाटतं की तेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल. परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. परंतु आमच्याकडे माहिती येऊपर्यंत पोलिसांना हे का कळलं नाही. CIDचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत, CCTV कॅमेरेमध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही, ते तपासात का घेतलं जात नाही. रस्त्यावर आक्रोश आहे, महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे. निर्गुणपणे हत्या केलेल्या आरोपीला अशा ठिकाणी ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. ते आध्यात्मिक स्थान जरी असलं तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये. कारण याच्या आधी आपण राम रहीमनी काय केलं हे बघितलेलं आहे, आसाराम बापूंकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे. आणि ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत. त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रीतसर पत्रकार परिषद घेणार आहे. दिंडोरीला जो आश्रम आहे त्याचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे म्हणजेच गुरुमाऊली म्हणून ओळखलं जातं, जे टीव्हीवर सुद्धा आपण अनेक वेळा मार्गदर्शन किंवा सोशल मीडियावर आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांना अण्णासाहेब मोरे या नावाने ओळखलं जातं. स्वामी समर्थ प्रतिष्ठान किंवा स्वामी समर्थांच्या नावाने हा आश्रम आहे. त्र्यंबकेश्वरलाही त्याचे एक गुरुपीठ आहे आणि
या आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी फरार असताना जो आहे तो आश्रय घेतलेला होता। महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे। माझ्याकडे 3 महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्या 3ही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे। आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे। त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठेही नाव न सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे। परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत। त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन, कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवेल। आश्रमात होता त्याला आश्रय तुम्ही दिला आणि तिथून तो बाहेर कधी पडला, काय माहिती तुमच्याकडे? आश्रमा जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे 15 तारखेला आणि 16 तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलेला आहे आणि 17 तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे। तुम्ही म्हणले की आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ येतील, म्हणजे अजून ठोस पुरावे आपल्याकडे आहेत का नाही आहेत? नाही, मगाशी तुम्ही लैंगिक शोषणाच्या संदर्भातलं जे विचारलं त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की त्या संदर्भातले जे लैंगिक शोषणाचे काही फोटोज आणि व्हिडिओ, काही फोटोज माझ्याकडे आलेले आहेत परंतु ते क्लिअर नसल्यामुळे काही व्हिडिओज मी मागवलेले आहेत। ते व्हिडिओज आल्यानंतर या संदर्भात रितसर पत्रकार परिषद घेऊन या आश्रमातील जे कोणी प्रमुख आहेत अण्णासाहेब मोरे आणि त्यांना साथ देणारे त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करणार। अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक कराड यांचे काही संबंध आहेत का? याआधी वाल्मिक कराड त्या आश्रमात जात होते का किंवा विष्णू चाटे वाल्मिक कराड त्या आश्रमामध्ये दर्शनासाठी याआधी गेले, असं काय पुरावा आहे का? मागील वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 2023 ला एक या मठावर जी आहे ती केस दाखल करण्यात आली होती। काही तक्रारी नाशिक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग ते अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मिक कराडनी केली होती आणि जानेवारी 2024 ला सह्याद्री अतिथीगृहात वाल्मिक कराडने या संदर्भात बैठक लावली होती आणि त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे हे सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते। तुमचा आक्षेप काय आहे? माझा आक्षेप हाच आहे, राज्यभरात आक्षेप नेमका काय आहे की सरकारी यंत्रणा जाणून बुजून वाल्मिक कराडला वाचवलं जात आहे का? गृहमंत्र्यांचा त्यांच्या डोक्यावरती हात आहे का? हा आक्षेप आहे का आपला? गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कुणाला पाठीशी घालत नाही, परंतु गृहमंत्री साहेब जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहेत त्यांच्याच आश्रमात वाल्मिक कराड लपतो कसा काय? आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तो दिसत असेल तर ते का लपवलं जातं याचा तपास सुद्धा एसआयटीने केला पाहिजे। मग सरकारी यंत्रणा आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा 100% चांगलं काम करते, परंतु सरकारी यंत्रणा मग कुठंतरी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न निश्चित करते। आरोपी करा सगळ्या प्रकरणात तुमची मागणी आहे का? 100% मी सांगितलेली माहिती ही खात्रीशीर आहे। सीसीटीव्ही फुटेज एसआयटीने तपासावे, जर डिलीट केले असतील तर आजूबाजूच्या ठिकाणाहून ज्या ज्या गाड्या आल्या त्या गाड्यांमध्ये 15-16 डिसेंबरला कोण होतं ते त्यांनी तपासावं आणि या आश्रमामध्ये ज्यांनी आश्रय दिला मग ते अण्णासाहेब मोरे असतील किंवा त्यांचे कोणी जे कोणी त्यांच्या टीमचे सदस्य असतील त्यांना वाल्मिक कराड बरोबर सहआरोपी करावं। मोरे हे महाराष्ट्रातील आसाराम बापू आहेत असं म्हणायचं? 100% माझ्याकडे असे काही पुरावे आलेले आहेत, ते जर तुम्हाला दाखवले आणि तो जर पेन ड्राईव्ह मी उघडला तर सगळ्यांच्या बोलती बंद होतील। आसाराम बापू सध्या आतमध्ये, परंतु दुसरे अनेक वर्ष आतमध्ये होते, पण ते कुठल्या गोष्टीमध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये होते आपल्याला माहितीये, महिलांच्या लैंगिक शोषणात। आणि तसाच प्रकार जो आहे तो अण्णासाहेब मोरे जे फार मोठ्या मोठ्या बाता करतात, अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात, सोशल मीडियावर आपण बघतो की त्यांना अनेक जण फॉलो करतात, परंतु अनेक महिलांचं लैंगिक शोषण त्यांनी केलेलं आणि त्याचे पुरावे जे आहेत ते माझ्याकडे आले। फडणवीस वाजवतायत का? ज्या महिलांनी माझ्याकडे तक्रार दिली
त्यांनी मला स्पष्ट सांगितलंय की या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत, त्यांची श्रद्धा आहे, त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही आणि त्यांची पाठराखण भारतीय जनता पार्टीकडून होईल असं स्पष्ट देवेंद्रजी फडणवीसांना मला स्पष्टपणे सांगायचंय की याच्या आधी तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलंय, परंतु आतापर्यंत तुम्ही मुख्यमंत्री असून सुद्धा वाल्मिक कराडचा राजीनामा घेतला नाही, याचा अर्थ देवेंद्रजी फडणवीसच वाल्मिक कराडला वाचव. तुम्ही बघितलं असं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मागणी केल्यानंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. या तपासावर तुम्ही आतापर्यंत काय 2 मिनिटं, माझं एक चुकीचं वाक्य गेलं, आता मी परत करेक्ट करेन. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहे, मुख्यमंत्र्यांना सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार असतात. ते जरी राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री असले तरी महायुतीत आहेत आणि एवढे आरोप होऊन सुद्धा त्यांच्या जवळचा व्यक्ती आतमध्ये असून सुद्धा रस्त्यावर लोक उतरलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये वातावरण आपण बघितलं की बिहार सारखं झालंय, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. याचाच अर्थ धनंजय मुंडेंच्या मागे गृहमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांची पाठराखण करतायत हे स्पष्ट होत आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस वाचवताय म्हटलंय, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताय, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा का मग ते जर वाचवत असतील आरोपींना? जर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे जर धनंजय मुंडेंना वाचवत असतील तर मला वाटतं की सत्तेवर या दोघांनाही राहण्याचा अधिकार नाहीये. सध्या आज आपण बघितलं सैफ अली खानचं प्रकरण झालं, महिलांवर लैंगिक अत्याचार तर दररोज घडतायत. 1 महिना 1.5 महिना होत आला, परळीचं प्रकरण अजूनही शांत होत नाही. जसे विरोधक आहेत तसेच आक्रमक रस्त्यावर उतरतायत आणि एवढं मग आक्रमकपणे रस्त्यावर उतरतायत 144 कलम सगळीकडे लावावं लागतंय. मग गृहमंत्री काय कामाचे आहेत? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री पद सांभाळा. काही वाल्मिक कराडचे एक जे कारनामे आता उघडकीस येत आहेत, त्यानं पुण्यासारख्या शहरात किंवा अनेक शहरात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता देखील उभी केली आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात जो काही तपास सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? काय वाटतं, इतका वेळ का लागला याला? मला वाटतं की तातडीनं तपास होणं गरजेचं होतं. आमच्यावर एखाद्या आंदोलनाची केस झाली तर तातडीनं तपास केला जातो, तातडीनं ताब्यात घेतलं जातं, बऱ्याच गोष्टी केल्या जातात. आणि एवढे जे काही मालमत्ता बेनामी मालमत्ता सापडतायत, अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत, हजारो लोक रस्त्यावर आहेत, तरी सुद्धा कुठलाही तपास जो आहे तो व्यवस्थितरित्या चालत नाही. मध्ये सीआयडी पथक नेमावं लागतं, मध्येच एसआयटी पथक नेमावं लागतं, त्यातले मध्ये सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते निलंबित करावे लागतात किंवा त्यांची बदली दुसरीकडे करावी लागते. नेमकं राज्यात काय चाललंय? काय गृह खात्यावर विश्वास ठेवायचा का नाही? आम्ही सगळ्यांनी जे आहे ते सुरक्षितपणे राहायचंय का नाहीये? तुम्ही तक्रार करणार आहात का राज्यपाल किंवा राष्ट्रपतीकडे? कायदा सुव्यवस्था राज्यातली बिघडलेली आहे, मुख्यमंत्री सक्षम नाही असं? कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये पूर्णपणे बिघडलेली आहे. प्रत्येक मिनिटाला एक गुन्हा घडतोय. मोठमोठे जे आहेत ते गुन्हे अशा पद्धतीचे घडतायत की महाराष्ट्राला बिहार व्हायला वेळ लागणार नाही आणि तसं सध्या चित्र पण आहे. त्यामुळे मला वाटतं की महायुतीचं सरकार जरी बहुमताने आलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला जर ते सांभाळता येत नसेल, तुम्हाला जर राज्याला न्याय देता येत नसेल तर निश्चितच मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि मग लवकरच या संदर्भामध्ये त्यांनी जर तातडीची पावलं उचलली नाही तर मात्र मग राज्यपालांची भेट घेऊन आम्हाला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी लागेल. ज्या आश्रमावर आरोप करताय त्या आश्रमाची चौकशी व्हावी अशी तुमची मागणी आहे का? ज्या आश्रमाच्या संदर्भात मी इथं वक्तव्य केलेलं आहे, जो दिंडोरीचा श्रीराम मोरे म्हणजे अण्णासाहेब मोरेंचा आश्रम आहे, त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या अगदी तिथं जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये कुठं काय चालतं, तिथल्या तळमजल्यावर काय चालतं, कुठल्या राजकारण्यांचे काळे पैसे त्या आश्रमामध्ये खाली खोदून ठेवलेले आहेत, हे सगळे जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस आहेत का? मला वाटतं की धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्यांचे प्रमुख तर निश्चितच अजितदादा पवार आहेत. परंतु जेव्हा करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आलेल्या होत्या तेव्हा त्या मला सांगत होत्या की
मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले आहेत। मग आपण समजू शकतो की धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल? तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। करुणा मुंडे जे बोलले आहेत, करुणा मुंडे माझ्याकडे ऑफिसला आल्या होत्या तक्रार घेऊन, अनेक मंत्र्यांकडे त्या गेल्या। जे आता विरोध करतायत धनंजय मुंडेंना त्या आधी त्यांच्याच पक्षात होते, परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांनाही भेटा। त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे धनंजय मुंडेंचे एकदम जिवलग मित्र आहेत। कधी जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडेंऐवजी यायचे। काय अर्थ घ्यायचं? नाही, याचा अर्थ हेच आहे की मैत्री आहे, दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं। आतापर्यंत खरोखरच देवेंद्रजी फडणवीसांवर मोठा विश्वास आहे आमचा, परंतु राजीनामा जर घेतला असता तर पुढे गुन्ह्याचा तपास होईल। मोका दाखल झाला, पण मोकाही कधी दाखल झाला? जेव्हा कोणीतरी टॉवरवर चढतं तेव्हा, कोणीतरी रस्त्यावर उतरतं तेव्हा। मला वाटतं की मैत्री जर तुमची आहे तर ती मैत्री बाजूला ठेवा आणि याच्यामध्ये जे जे काही सगळं समोर आलंय त्याच्यामध्ये ही लोक कशी सुटणार नाहीत, यांना कशा पद्धतीनं कायमस्वरूपी तिथं जे काही जन्मठेप असेल, फाशी असेल ती कशी होईल यासाठी देवेंद्रजी फडणवीसांनी गंभीर आरोप आहेत ते तुम्ही केलेले आहेत। नेमकं हे कोणत्या साली करुणा मुंडेंना फडणवीस सोडायला जायचे? कारण का साधारणतः 2008-9 पासून सक्रिय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पद जी आहेत ती देवेंद्रांनी भूषवली। नाही, हे बघा, करुणा मुंडे ज्या आहेत त्यांचं जे लग्न आहे ते धनंजय मुंडेंबरोबर झालंय, त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी पण आहेत। त्यामुळं साधारण 2005च्या आधीचा तो कालावधी असेल, एक्झॅक्ट मला साल सांगता येणार नाही, परंतु जी काही 1995 ते 2005च्या दरम्यान या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि त्यावेळी त्या मला म्हणत होत्या की ताई हमें तो न्याय नहीं मिलेगा क्योंकि उनका फ्रेंड ही जो है वो सीएम बना है, उनके जो नजदीक के लोक है। मग त्या अनेक वेळा सुप्रिया सुळेंकडे गेल्या, सुप्रिया सुळेंचे तर अक्षरशः जे आहे ते उंबरटे त्यांनी जिजवले, अजितदादांकडे गेल्या, परंतु कुठलाही गुन्हा कुठलीही कारवाई झाली नाही। उलट करुणा मुंडेंनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जे आहे ते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। वाल्मिक कराडांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जी बैठक घेतलेली होती ती महिलांवरती अत्याचार झाले म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी घेतली होती की आर्थिक व्यवहार काय झाले होते? नक्की प्रकरण महिलांवर महिलेच्या अत्याचाराच्या संदर्भातला एक तक्रारी अर्ज नाशिकच्या पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता आणि हे प्रकरण जर बाहेर आलं तर दिंडोरीच्या आश्रमाचे वाबाडे निघतील। तिथले जे प्रमुख आहेत जानेवारी 2024ला जी आहे ती मीटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर लावली होती।